मध्ये मुबस्सीर देखील आपल्याला आजमावतोय. त्याच्यामुळे मुबस्सीर रेडी होईल तर स्ट्रायकर एंडला आजपर्यंत प्रवास प्रशांत घरातचा पाहिलाय. प्रशांत घराच्या बॅट मधनं फुल टॉस बॉल वरती षटकार. पहिल्यांदा असं वाटलं मुबस्सीरनं मागच्या दोन सामने पाहिले तर पहिल्यांदा लेन मिस केली. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलं सर सीमारेषा पार षटकार. तसं प्रशांत घराचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट पासून हरण्याच्या कपातनं सुरू केलेला प्रवास आणि आज ऑल इंडिया ओपनची स्पर्धा ISPL पर्यंत प्रवास आपण प्रशांत घराचा पाहिलाय आणि तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक प्रशांत घरात भरात आलाय आणि त्या भरात येत असताना फटकाही खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. फुलर लँड डिलिव्हरी बॉटमॅनचा वापर केला चेंडूला पाठवलं सर सीमारेषा पार. पहिल्यांदा असं वाटलं आजच्या दिवसातील की मुबस्सीर जो प्रमुख गोलंदाज आणि त्या प्रमुख गोलंदाजावरती केलेलं आक्रमण. मेन बॉलर मेन अटॅकिंग बॅक टू बॅक दोन षटकार प्रशांत घराच्या बॅट मधनं. पहिला फुल टॉस त्यानंतर फुलर लेन 6 and again 6 3 in a row षटकार. दरवाजे को कुंडी मारो कोई ना बच के जाने पाए, डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए, धगा जो फील करे वो जाके दो रेड बुल गटक ले, जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. लागोपाठचे 3 सिक्सर 3 षटकार प्रशांत घरात यांच्या बॅटमधून आले आणि त्या षटकारासाठी झहीर शेख यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज आले. 3 सिक्सर आल्यात आणि ते 3 सिक्सर साठी जर आपण पाहिलं 3 षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. झहीर शेख अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजकामध्ये पण आहेत आणि त्यांनी सांगितले 3 चेंडूवरती 3 षटकार तुम्ही ठोकल्यात, 300 रुपयाचा प्राइस तुम्ही प्राप्त केल्यात. पण ही ऑफर लागू आहे. चौथा षटकार आला 400, पाचवा षटकार आला 500, 6वा षटकार आला तर अजून पुढे जाईल. त्याच्या उले बघूया मजा येणार आहे. अभि मजा आहे की म्हणजे आता असाही शेअर मार्केट 5 वाजल्यानंतर बंद होतो पण आता या मॅचचा शेअर मार्केट आता वाढलाय वधारलाय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार प्रशांत घरात ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. आता एंड चेंज केला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होते, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आले. चेंडूच्या वेगात बदल केला हलक्या हातानं. प्रशांतला माहिती आहे की आता जे काही आक्रमण करायचं होतं ते केलेलं आहे. थोडंसं दिमाग के बत्ती को जलाय भी रखते. सॉफ्ट हँड खेळलं, चेंडूला दिशा दिली. एकदा वे चेंडूवरती पुढं दाफलक झालाय तो 20 वरती. नवीन खेळाडूंना हे काही गोष्टी या स्पर्धेच्या निमित्तानं शिकण्यासारख्या देखील आहेत. काही यंगस्टर आहेत जे नवीन या रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, सीझन बॉलमध्ये येतात. प्रत्येक चेंडूवरती प्रहार नाही करायचा, चेंडूच्या मेरिटवरती खेळायचं. चेंडू जसा चांगला आहे तसं खेळायचं आणि ज्या चेंडूला षटकार टोकायचा त्याला षटकार टोकायचं. पण चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळणं तेही गरजेचं आहे. मुबस्सीरचा चेंडू होता, फटका केला जरूर, चेंडू गेला अजून. हुकचा फटका. विनायक भोईरचा फॉर्म कायम आहे आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. चर्चा होली की सकाळच्या सत्रामध्ये जो इफेक्टिंग बॉलर होता, जो प्रभाव टाकणारी गोलंदाजी करत होता, तर आता या सामन्यामध्ये काय झालं की आता त्याचा प्रभाव थोडासा कमी झालाय मुबस्सीरचा. त्याला कारण आहे ॲटमॉस्फिअर बदललंय, वातावरण बदललंय. सकाळी ज्यावेळेला तुम्ही सामने खेळले ना त्यावेळेला पाऊस पडत होता, विकेट खेळपट्टी ओली होती, त्याच्यावरनं चेंडू स्कीड होत होता आणि तो स्कीड होणाऱ्या चेंडूला खेळताना फलंदाज कदाचित कमी पडत होता. आणि जसं आम्ही दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सांगितलं की आता पाऊस थांबलाय, रिमझिम थांबले, विकेट ड्राय झाले, सुकी झाले, अशा वेळेला बदल करणं गरजेचं आहे. बिल्कुल आपको चेंज करना होगा. आप बदलोगे नहीं तो बदल दिया जाएगा.
बघा एक प्राइज आले जहीर शेख यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी प्रशांत गर्दे यांना 300 रुपये लावले आहेत. आता प्रत्येक षटकारासाठी त्याचे 100 रुपये असतील आणि त्यांना जर बाद केलं तर गोलंदाज दुर्गेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज. सेकंडला प्रशांत ऑफस्टमच्या बाहेर आहे, दूर आहे, लांब आहे पंच सांगतात लांब आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिथे केला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ ज्याच्यामध्ये आपण षटकार पाहिले. स्कोरबोर्ड थोडंसं अपडेट होतोय कारण थोडंसं टेक्निकल एरर आहे. आज सकाळपासून जर पाहिलं तर यूट्यूबवरती आता DBNच्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूब वाहिनीवरती बराचसा प्रेक्षक वर्ग तिथे ही स्पर्धा निहाळत होता, पाहत होता. त्यांचंही मनपूर्वक आभार आहेत. काही कॉमेंट्स देखील आहेत, त्यांचं देखील आभार मानूया. त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला पण फ्लो जास्त होता. जितका बॅट फ्लो जास्त होता तितका चेंडू ट्रॅव्हल होणार. चेंडू चाललाय अजून एक षटकार. बॅटिंग जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग चाललंय प्रशांत गर्देंची, म्हणून त्यांचा विकेट पाहिजे. धावा दापलकावरती 33. त्यांचा विकेट पाहिजे पण विकेट कुठे येणार? इथे तर अजून एक षटकार येणार. बॅकफुटला गेलं अक्षरशः पद्धतीने खेळलेला षटकार. बिलकुल बडे मंच का बडा सरपंच, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू प्रशांत गर्देला का ओळखलं जातं? का आज ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धेमध्ये आज मोठमोठ्या संघामध्ये वर्णी त्याची लागली जाते, मोठमोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी का दिली जाते? आणि त्याने केलेला खेळ, त्याला त्याचा बहरलेला खेळ आणि तोच आज गोटू अंकलचा स्मृती चषका 2025 मध्ये देखील आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार आलेत. अजून एक षटकार आला, तिसरा षटकार. तर जहीर शेख यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 300 रुपये कॅश प्राइज. लागोपाठचे 2 षटकार. 6 कोलवटप्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. चेंडू चालला जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पुन्हा फेकाने क्षेत्ररक्षक गेल्यात. इम्रान पोहोचले तिथे. ये इम्रान है भाई, इनको आप समझ नहीं पाएंगे. बिल्कुल इनको समझने के लिए वैसे दिमाग लगाना होगा. इम्राननं काय समज सुद्धा दाखवली होती. आणि या मैदानावरती खेळल्या, वाढला, ओढा झाला. एक ओळख आहे इम्रानची या मैदानाला आणि त्याच्यामुळे त्याला माहिती आहे सर्व ग्रुप सर्व. बिल्कुल कुछ करना पड़ता है तब तो दुनिया अपने देखती है आणि इम्रानने तेच केलं होतं. अकोटप्याचा चेंडू होता. अजून एक धाव पूर्ण केले गेलेले आहेत. अजून एक कॅश प्राइज झालाय VS स्पोर्ट्स सतीश मोरे यांच्याकडनं एक कॅश प्राइज झालाय विनायक भोईर यांच्यासाठी. प्रशांत गर्देसाठी माफ करा. मागे विनायक भोईरला आपण बघितलं 27 धावांचा प्रवास केला होता. प्रशांत गर्दने जर अर्धशतक ठोकलं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. VS स्पोर्ट्स सतीश मोरे. सतीश मोरे यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय आणि त्यांना सांगतोय प्रशांत चाललोय आपण अर्धशतकाच्या दिशेनं. अजून एक षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या झाली 47 37 आणि त्याच्यामध्ये प्रशांत गर्देचा वाटा 38चा 38चा वाटा आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण विनायक भोईरची बॅट तळपताना पाहिली, विघ्नेशचा खेळ पाहिलाय आणि ह्या सामन्यातला हिरो बदललाय. कहाणी बदलली. आता प्रशांत गर्द आहे त्याच्यामुळे त्याचा विकेट पाहिजे. एक प्राइजलेस विकेट. स्टुडंट 11 विरारला. बिल्कुल आपके पास ऑप्शन नहीं है, एक ही ऑप्शन है विकेट का. 38 वरती बॅटिंग करतोय VS स्पोर्ट्स सतीश मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्धशतकाला कॅश प्राइज आहे. विकेट येतोय का? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण त्याच्या डोक्यावर चालला. विजय होते पण विजयला हुलकावणी देत. चेंडू सीमारेषा पार. षटकार. மகனே பொன்மகனே முத்தாயவனே இன்னும் சூரியனும் சந்திரனும் முன்னாயவனே காலம் காத்து வச்ச ரட்சகனே संहारगने कन्ननाई वंदवने. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा धावा दापलकावरती 53 धावा दापलकावरती, ज्याच्यामध्ये 44 धावांचा वाटा तो प्रशांत गर्दे यांचा आहे. 44 वरती बॅटिंग करतोय VS स्पोर्ट्स अर्थात सतीश मोरे यांच्याकडनं
जे प्राईज आलंय, जर अर्धशतक इथे पूर्ण होते, जर 50 धावा पूर्ण करते प्रशांत घरत, तर VS स्पोर्ट्सचे प्लॉटर अर्थात सतीश मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. 53 ऑन बोर्ड, 53 धावा धापलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. काय झालं? पहिल्या 2 षटकामध्ये देखील आक्रमक पवित्रा स्वीकारलेले आहेत. स्टुडंट 11 2 वर्ष अगोदरची ही स्पर्धा आठवा. तिथे खेळलेला तुम्ही खेळ आज प्रेक्षक देखील आहेत घरच्या मैदानावरती, तेही खेळतात. आता डावखुरा गोलंदाज आसिफ शेख. फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा ऑटोमॅनचा पुरेपूर वापर केला, ताकद झोकली आणि विनायक भोईरच्या बॅटमधनं षटकार. पहिला चेंडू होता आसिफ शेख यांचा. चेंडू बघा बॅक ऑफ द हँड हाताळला होता, पण रीड केला, ओळखलं होतं त्या चेंडूला. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू, बॉटम हँडचा वापर, बरोबर तकलीफ आली, षटकार. आता पूल पॉवरफुल सक्सेसफुल देखील आहेत, षटकार. काय बॅटिंग चाललंय. आणि DBNच्या कॅमेरामॅनला जास्त खाली वाकावं लागत नाही, कारण एरियल रूटने फायर चाललाय. कॅमेरामॅन देखील वरच्या वरतीच आहे, कारण फायर तसा एरियल रूटनं, हवाई हल्ला एरियल रूटनं स्ट्राईक केलं जात आहे. एरियल स्ट्राईक चालले, हवाई हमला झालाय. एका बाजूला प्रशांत घरा, दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई. अब दोनों तरफ बराबर की मिठाई है. असा मॅच मैदानावरती चाललाय. तो विकेट पाहिजे. आसिफ शेख पुरेपूर प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे 1 विकेट मॅच मध्ये येण्यासाठी पुरेसा आहे, 1 विकेट मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी पुरेसा आहे, आणि 1 विकेट या डावाला किंडार पाडण्यासाठी पुरेसा आहे. विकेट की तलाश आहे, पण तलाश अजून संपत नाही. व्हाईट बॉलचा इशारा. धावा धापलकावरती 66. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता ऑफस्टम्पच्या बाहेर होता, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, पडला, थोडासा उसळला. गोटू अंकल अर्थात गोटू चाचा यांचे सुपुत्र आहेत आसिफ. एक आपण हुसेन शेख जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, एक आता मैदानावरती आपल्या टीमला साथ देत आहेत. पण दुसऱ्या बाजूला विनायक भोईर अर्नाळसा ब्रँड आहे, आणि चेंडू चाललाय सर पुन्हा एकदा हवाई सफर, षटकार. आजच्या दिवसातील सर्वोत्तम पार्टनरशिप, सर्वोत्तम भागीदारी, 72 धावांची पार्टनरशिप झालेले आहेत. बेस्ट पेअर पार्टनरशिप. अजून एक म्हटलं ना, DBNच्या कॅमेरामॅनला तर जास्त खाली वागावं लागत नाहीये. प्रीत आहेत कॅमेरामॅन, फक्त एरियल रूटनं चाललाय प्रवास. अजून एक षटकार. षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 78, 78 धावा धापलकावरती आहेत. विनायक भोईरला पाहिलं तर विनायक पोटी बॅटिंग करतायत 32 वरती, आणि प्रशांत घरत बॅटिंग करतायत 44 वरती. बॅटिंग ऑन 44, अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. 1 ओव्हर विनायक भोईरनं अटॅक केला, 1 ओव्हर प्रशांत घरतनं अटॅक केला. त्याच्यामुळे बघूया, दोन्ही आहेत. VS स्पोर्ट्स सतीश मोरे 500 रुपयाचा कॅश प्राईज. अकोटाप्याचा चेंडूचा फेड केलाय आसिफने. पहिल्यांदाच घडले की धाव नाही आहेत. राहुल चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. राहुलला जपून टाकावं लागणार आहे पाऊल, कारण समोर बॅटिंग धुवाधार चालले, समोर बॅटिंग जबरदस्त चालले. अशा वेळेला थांबवायचं कसं. रोख सके तो रोखला अर्धशतक. गोटू अंकल स्मृती चषक 2025. थोडीशी बॅट वर करा प्रशांत, आणि या अर्धशतकाच्या टाळ्यांचा गजर होणार आहे. आज प्रशांत खेळतोय, टीम खेळतोय, आणि खऱ्या अर्थानं ज्या नावाने खेळतोय, जेवीच्या नावाने खेळतोय, जेवीला देखील एक मानवंदन असणार आहे.
आणि एकविरा स्पोर्ट्स अर्थाच्या माध्यमातून देखील अर्धशतकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. VS स्पोर्ट्स सतीश मोरे यांच्याकडनं 500 रुपये आले. गुरुसंख्य यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रशांत घरतच्या या इनिंग साठी आलाय. हा प्रशांत घरतला आपण आज बघतोय ऑल इंडिया ओपनच्या स्तरावरती, अखिल भारतीय स्तरावरती का बघतोय, कारण हा जो खेळ आहे हा क्लास आहे, हा दर्जा आहे वसई क्रिकेटचा, हा दर्जा आहे अर्नाळ्याच्या क्रिकेटचा, हा दर्जा आहे प्रशांत घरतचा. 2 क्लास बॅट्समन आहेत, दर्जेदार फलंदाजी करतायत. असं नाही की आडे तेडे कसंही खेळलेत, प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळलेत. पुढ्यातला चेंडू त्याला स्लॉक केलं, आकोटाप्या चेंडूला पुल केलं गेलं, ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला इनसाइड आउटही खेळलेत, हुकचा फटका देखील खेळलेत. प्रत्येक फटक्याचा पुरेपूर पूर्णपणे वापर त्यांनी केलेले आहेत. म्हणून या 2 खेळाडूंची जी इनिंग आहे ना ती आतापर्यंत जबरदस्त आहेत. 85 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला 32 वरती बॅटिंग करतात विनायक भोईर. मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची खेळी आपण पाहिलेत विनायक भोईरची. स्ट्रायकर आणला विनायक, आकुटचा चेंडू आहे. अशा पद्धतीने विनायक, हो जितका फटका चांगला होता तितकाच गुंडू भाई बिलकुल आपने भी दिल जीता है. काय प्रयास केला होता, जबरदस्त प्रयास केला होता. तिथे क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपं नाही आहे. इथून बसून बोलणं ठीक आहे, पण क्षेत्ररक्षण बिलकुल काबिले तारीफ. मग दुसऱ्या बाजूला शो चालू आहे, शो चालू आहे, शो चालू आहे, शो चालू आहे प्रशांत घरतचा. फुल टॉस बॉल, चेंडू चालत सीमारेषा पार, लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. बघा 4 षटकांचा खेळ संपलाय, 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 92, 92. 24 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 षटकार आल्यात. 24 चेंडूच्या खेळामध्ये 14 षटकार. प्रशांत घरतच्या बॅट मधनं 9 षटकार आणि 5 षटकार आहेत ते विनायक भोईरच्या. याच्यामधलं 14 मधले म्हणजे 24 मधले 14 चेंडू जे षटकाराच्या सहाय्याने गेले आहेत, त्याच्यामुळे धावफलक आहेत 92. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येणार त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज 92, 92 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या सामन्यामध्ये 99 धावा केल्या होत्या. श्रेयश गुरव शेवटचं षटक हाताळण्यासाठी अजून एक यंगस्टर. आज जर पाहिलं तर छोट्या वयामध्ये आपल्या नावाची दखल त्याने घेण्यास भाग पडलेले आहेत. आज रबर बॉल, टेनिस बॉल आणि लेदर क्रिकेटमध्ये अंडर 19च्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील श्रेयशनं चांगला खेळ दाखवलेला आहे. ते श्रेयश आहेत. गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला विनायक भोईर आहेत. 33 वरती बॅटिंग करतात विनायक भोईर. 33 वरनं गाडी चालले, रम पम पम, रम रम पम पम, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा त्याला मैदानावरती देखील यारी दोस्त आहेत विनायक भोईर, प्रशांत घरत. तेरी मेरी यारी आज देखे की दुनिया सारी, असा खेळ मैदानावरती चाललाय. 98 संघाची धावसंख्या 98 धावा धावफलकावरती आहेत. विनायक भोईर बॅटिंग करतात 39 वरती. 39 बॅटिंग ऑन 39. 39 वरनं चाललंय हवाई सफरच आहे. चेंडू अजून मिड विकेट सीमारेषा पार, षटकार.
विनायक भोईर बॅटिंग करतात 45 वरती. लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि तिसरा षटकार येतो तो झहीर शेख यांच्यामधनं 300 रुपयाचा कॅश प्राईज आणि तो षटकार येतो तो 50 धावा अर्धशतक देखील पूर्ण होईल. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक हुकलं होतं. 27 वरती ते नॉट आउट राहिले होते. आता 45 वरती बॅटिंग करतात. लागोपाठचे 2 षटकार. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय. आसिफ होते, आसिफच्या हातातनं झेल सुटलाय. तो मॅच बॉल आलाय. पंच फक्त मध्ये मध्ये आहे. उत्सुकता तीच आहे. आता धावांची तर 100 गाठलेली आहेत. 104 धावा धावफलकावरती आहेत. फक्त उत्सुकता आहेत विनायक भोईर आपलं अर्धशतक साजरं करतात का. विनायक भोईर काय बॅटिंग चाललंय. विनायक भोईर बॅट वर करा. अर्धशतक विनायक भोईर यांच्या बॅट मधनं. काय बॅटिंग झालंय. विनायक भोईरचं देखील अर्धशतक पूर्ण झालं आणि त्यासाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलंय. एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते कॅश प्राईज. अजून ती बॅटिंग चालू आहे, बॅटिंग चालू आहे. जलवा जारी आहे. बैटिंग प्रशांत करता है. विनायक भोईर ये दुधारी तलवार है. यहाँ से चलाओ वहां से चलाओ कटना तो ही है. असं ती दुधारी तलवार आहे मैदानावरती. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्लाइस थोडंसं बॅटला लागला होता. डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू जातोय आणि या दोन्ही जोडीची कमाल आपण पाहत आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 117 117 धावा. 117 धावा धावफलकावरती. टाळ्यांचा गजर प्रेक्षक हो. आता टाळ्याने वाजवणार तर कधी वाजवणार. विनायक भोईरसाठी, प्रशांत घरतसाठी हे 2 असे खेळाडू आहेत. अर्नाळ्याचे खेळाडू, वसई तालुक्यातील खेळाडू ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे आणि का केलेलं आहे त्याचा प्रात्यक्षिक त्यांनी या खेळाने दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर येणार, टाळ्यांचा आवाज येणार. प्रशांत घरतच्या अर्धशतकी इनिंगसाठी, विनायक भोईरच्या अप्रतिम कामगिरीसाठी टाळ्यांचा गजर येणार आहे. दोन्ही खेळाडू नामात अप्रतिम खेळ प्रशांत घरत आणि विनायक भोईर यांचा. जबरदस्त खेळ. एकशे 17 धावा आणि या मॅच जर आपण पाहिली तर हायलाइट दाखवण्याची गरज नाही, कारण पूर्ण मॅच दाखवली तरी हायलाइट सारखीच आहे. असे षटकार चुकलेत. एकशे 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण जर तो पाठलाग झाला